काही घरांमध्ये शिरलोत की आपल्याला खूप प्रसन्न वाटतं, तर काही घरामध्ये पाय ठेवताच एक असं दडपण आल्यासारखं वाटतं. घर हे फक्त विटा सिमेंटचं असतं का? नाही, तर ते तिथल्या माणसांच्या वाईब्सने बनलेलं असतं. आपण घराला रंग लावतो, फर्निचर बदलतो, पण तिथल्या वातावरणाचं काय? तुमच्या घरात होणारी भांडणं, तुमच्या एकमेकांबद्दलचा आदर, निराशा, असंतोष, या गोष्टी भिंतींसाठी घरांसाठी नाही म्हणते मी, पण त्या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या मुलाच्या मनामध्ये मात्र घर केलं जातं. आज मनशक्ती नेटवर्कच्या या भागात आपण त्या घराच्या आतल्या जगाचा आरसा बघणार आहे. तर सायकोलॉजी सांगते की मूल जे बोलतं ना, त्याच्यापेक्षा ते जे बघतं, अनुभवतं, त्यातून त्याचं व्यक्तिमत्व घडतं. म्हणजे ज्या घरात सतत असं चिडचिड, ओरडणं, निराशा, आबोला असं असतं ना, तिथे मुलं सतत डिफेन्स मोडमध्ये राहतात. म्हणजे त्यांच्या मेंदूमधील अमिगडाला हा भाग आहे ना, एकदम अतिसंवेदनशील होतो, ज्याच्यामुळे ती मुलं मोठी झाल्यावरती सुद्धा जास्त अशी भीतीदायक किंवा एकदम जास्त रागीट बनतात. आबोला हा सुद्धा एक हिंसाचारच आहे. त्यामुळे भरपूर साऱ्या पालकांना वाटतं की आम्ही मुलांसमोर भांडत नाही, फक्त बोलत नाही, पण हा कोल्ड वॉर आहे ना, मुलांच्या मनामध्ये एक इनसिक्युरिटी तयार करतो बरं का. त्यांनाही वाटतं की परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर आहे. आणि आत्मविश्वासाचा पाया म्हणजे ज्या घरामध्ये चुकांना माफी मिळते, प्रयत्नांना दाद मिळते, तिथंच मुलं जगाशी लढायला जास्त सक्षम होतात ना. त्यामुळे तुमच्या मुलांना तुम्ही 100 वेळा सांगितलं ना की खोटं बोलू नका, पण त्याने जर तुम्हाला कुणाशी तरी फोनवर खोटं बोलताना बघितलं असेल, तर तो तुमचा शब्द नाही, तुमची कृतीच फॉलो करणार आहे. घरातलं वातावरण जर नकारात्मक असेल ना, तर तुम्ही तुमच्या मनात तुमच्या मुलाला जगातल्या सगळ्यात मोठ्या महागड्या शाळेत टाकलं ना, तरीसुद्धा त्याचा काहीच उपयोग नाही. संस्कार हे भाषणामधून होत नाही, ते वातावरणातून झिरपतात. जर तुमच्या घरात आईवडिलांचा सन्मान नसेल, तर उद्या तुमची मुलं तुमचा सन्मान करतील याची अपेक्षा करूच नका तुम्ही. घर हे हॉटेल नसावं की जिथं फक्त गरजा पूर्ण होतात. घर हे लिटरली मंदिरच असावं जिथं मन शांत होतं. थोडक्यात काय मला म्हणायचं आहे, तर तुमच्या मुलाला संपत्ती देण्यापेक्षा ना, त्याला एक सकारात्मक घर द्या, वातावरण द्या, एकमेकांशी बोला, हसा. महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांचा एकमेकांचा आदर करा. तुमच्या घराचं वातावरण आहे ना, हाच तुमच्या मुलाचा सर्वात मोठा शिक्षक आहे आणि त्याला त्या पद्धतीनेच फील घेऊ द्या. तुमच्या घरात वातावरण कसं आहे हो, त्यात तुम्हाला काय बदल करावा असं वाटतोय, कमेंटमध्ये नक्की सांगा. घर जपा, माणसं जपा आणि पर्यायी मुलांना घडवा.